नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चैत्राची चाहूल लागलेली आहे आणि चैत्र गौरीच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि चटकदार अशी कैरीची डाळ किंवा आंबे डाळची रेसिपी। इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे। आता या कैरीची आपण साल काढून घेऊ आणि किसणीने किसून घेऊ। ती साल काढून झालेली आहे, आता किसून घ्यायची। इथे चणा डाळ घेतलेली आहे आपण भिजलेली 1 वाटी। त्याला लागणार आहे आपल्याला चवीनुसार 3 ते 4 मिरची, थोडी साखर, थोडं जिरं, थोडी कोथिंबीर लागणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि किसून घेतलेली कैरी 1 वाटी। आता सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसरच ठेवायचं आहे, फार बारीक नाही करायचं। चिमूटभर हिंग सुद्धा घालायचा। चवीनुसार सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपण बारीक करून घ्यायचं। तुम्ही फक्त चैत्र गौरीसाठीच नाही तर रोजच्या जेवणात सुद्धा कोशिंबीर प्रमाणे ही डाळ करू शकता। चवीनुसार मीठ आणि थोडा हिंग टाकलेला आहे। इथे आपली डाळ सुद्धा वाटून झालेली आहे। एका भांड्यात काढून घेऊ। छोट्या कढईमध्ये आपण तडक्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडा हिंग घातलेला आहे, 2 सुक्या मिरच्या, अगदी थोडी हळद आणि सुकलेले कढीपत्त्याची पाने हे घालून आपण फोडणी तयार केलेली आहे। गरम गरम आपण डाळीवर घालू शकतो, परंतु थंड झालेली जर वापरली तर ती आपली चटणी थोडी टिकून राहते। आता हे छान एकत्र करायचं। अशा प्रकारे आपली आंबे डाळ किंवा कैरीची डाळ तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।